श्री स्वामी समर्थ. ज्यांचा सूर्य कमजोर असेल त्यांनी भानू सप्तमीच्या दिवशी सूर्याला पाण्याचा अर्घ देणे किंवा ओम आदित्याय नमः याचा जप करणे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. तुमच्या कार्यक्षेत्रात मंगळाच्या स्थितीने तुमचे वर्कप्लेस इम्पॅक्टफुल राहील, जिथे तुमच्या कामाचे प्रदर्शन व तुमची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होईल. या सप्ताहात तुमचा मंगळ सपोर्टिव्ह राहील. तुमची विल पॉवर तुम्हाला साथ देईल. आर्थिक स्थिती खूप चांगली होईल. खर्च कमी होईल. जे विद्यार्थी हायर एज्युकेशन घेत आहेत त्यांना हा सप्ताह खूप चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या पार्टनरला वेळ द्या. लव्ह लाईफमध्ये मिसअंडरस्टँडिंग्स होण्याची शक्यता. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. या सप्ताहात एखादी किमती वस्तू खरेदी करू शकतात. उपाय: शिव उपासना करणे आणि रुद्राक्षाचा पाठ करणे. ऋषभ. या सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात. कोलॅबोरेशन होऊ शकते. तुम्ही जो डिसिजन घ्याल तो योग्य असेल. या सप्ताहात तुम्हाला कोर्ट कचेरीत जावे लागू शकते, म्हणून अलर्ट राहा. ओव्हर इटिंग करू नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा सप्ताह त्यासाठी खूप चांगला आहे. लव्ह रिलेशनशिप्समध्ये तुम्ही जर कुणाला प्रपोज करत असाल तर त्यांना वेळ द्या. उपाय: उगवत्या सूर्याला पाण्याचा अर्घ द्या किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा. मिथुन. हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल आहे. लांबचा प्रवास होण्याची शक्यता. तुमचे नवीन जुने मित्र मैत्रिणी भेटतील. धार्मिक व मांगलिक कार्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे भाग घ्याल. युवक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरी मिळेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. या सप्ताहात तुम्हाला BP, कोलेस्ट्रॉलचा त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुमची कंपॅटिबिलिटी चांगली राहील. उपाय: गणपतीची उपासना करणे. संकष्टी चतुर्थीला गणेश चालिसाचा पाठ करणे. कर्क. या सप्ताहात सिनियर तुमच्याशी चांगले वागतील. तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्षेत्राची सुरुवात करू शकता. शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला बुधवारनंतर चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता. तुमचे कोणतेही डॉक्युमेंटेशन वर्क असेल तर ते नीट विचार करूनच डॉक्युमेंट्सवरती साईन करा. डोळे मिटून राहू नका. जे विद्यार्थी विदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा विजा प्रोसेस होईल. या सप्ताहात तुम्हाला लांबचा प्रवास होण्याची शक्यता. लव्ह लाईफमध्ये सावधान राहा. तुम्हाला इमोशनल डिस्टर्बन्स, डिसबॅलन्स, एन्झायटी होण्याची शक्यता आहे. उपाय: ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. सिंह. या सप्ताहापासून तुमच्या प्रगतीचा रस्ता सुरू होईल. नवीन ओळखी, नवीन संपर्क, नवीन भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रात कामानिमित्त जास्त ट्रॅव्हलिंग होण्याची शक्यता. नोकरी पेशात इन्क्रिमेंट किंवा ट्रान्सफर यांची बोलणी होती. विद्यार्थ्यांना या सप्ताहात एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. त्यावेळेलाच तुमच्या मनासारखे होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. या सप्ताहात छोट्या गोष्टी मोठ्या करू नका. शांत राहा. लव्ह लाईफ चांगले राहील. स्वतःच्या मनाने तुम्ही औषधे घेऊ नका. त्रास होण्याची शक्यता. या सप्ताहात तुम्ही गेट टुगेदर, पार्टी यामध्ये सामील होण्याची शक्यता.
उपाय: केळीच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा किंवा विष्णू सहस्रनामावली वाचणे. कन्या: या सप्ताहात रागावर नियंत्रण ठेवा. तुमची पैशांची तंगी संपेल. नवीन प्रोजेक्टची सुरुवात करा. आईवडिलांची तब्येतीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या एफर्ट्सवर लक्ष द्या. कार्यक्षेत्राची स्थिती चांगली होईल. इन्कम सोर्स वाढतील. बिझनेसवाल्यांनी काळजीपूर्वक राहा. काहीतरी धोकाधडी होण्याची शक्यता. या सप्ताहाच्या शेवटी तुमचे शुभचिंतक तुम्हाला मदत करतील. तुमचे आरोग्य मध्यम राहील. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती वादविवाद होण्याची शक्यता. उपाय: मंगळवारी दुर्गा कवच वाचणे. तुळा: हा सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला राहील. प्रमोशन मिळण्याची शक्यता. ज्यांचे फॉरेनला जायचे प्लॅन्स असतील ते सक्सेसफुल होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जी कामे बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली आहेत ती पूर्ण होतील. कलाक्षेत्रात असणाऱ्यांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी संधी मिळेल. वैवाहिक जीवनात थोडीशी नोकझोक होण्याची शक्यता. सायनस व मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता. उपाय: श्री सुक्ताचा पाठ करणे. वृश्चिक: या सप्ताहात आर्थिक स्थिती चांगली राहील. भूमी भवन संबंधित भाऊ बहीण यांच्यात वादविवाद होण्याची शक्यता. विरोधकांपासून सावध राहा. लव्ह लाईफमध्ये थोडा मानसिक ताण येण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात छोटी मोठी ट्रॅव्हलिंग होण्याची शक्यता. वैवाहिक जीवनात ओव्हर डिपेंडेंट होऊ नका. कम्युनिकेशन चांगले ठेवा. आरोग्य सामान्य राहील. उपाय: ओम नमः शिवाय याचा जप करणे. धनु: या सप्ताहात तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा बर्डन वाढेल. तुम्ही पार्टनरशिपमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल बिझनेस करत असाल तर त्यात प्रॉफिट होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात चांगला परफॉर्म होईल. पैशांचे व्यवहार फ्रायडे नंतर करत असाल तर काळजीपूर्वक करा. लव्ह लाईफमध्ये तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची शक्यता. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाच्या शेवटी कोणतेही डिसिजन घेत असाल तर तुमच्या वरिष्ठांच्या तुमचे आसपासचे शुभचिंतकांचा सल्ला घ्या. उपाय: विष्णू चालीसाचा पाठ करणे. मकर: या सप्ताहात कार्यक्षेत्रात जास्त प्रभावित व्हाल. कार्यक्षेत्रात तुमचे जॉबचे प्रॉस्पेक्ट चांगले होत आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल. स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर करिअर करण्यासाठी हा चांगला योग आहे. शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करताना काळजीपूर्वक करावे. लव्ह लाईफमध्ये ब्रेकअप झाले असेल तर पॅचअप होण्याची शक्यता. संतानांची समस्या वाढेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता. गुरुवार नंतर पैशांची लेनदेन करत असाल तर अलर्ट राहा. वैवाहिक जीवनात पार्टनरची समजूत घालावी लागेल तरच वैवाहिक जीवन टिकून राहील. उपाय: सुंदरकांडचा पाठ मंगळवार व शनिवार करणे. कुंभ: करिअरसाठी मोठे प्रवास होण्याची शक्यता. तुम्ही सतत फॉलोअपमध्ये राहाल. वर्किंग ऑर्डर्स मिळतील. सामाजिक महत्त्व वाढेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामकाजात अडचण येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. इन्व्हेस्टमेंट करताना ध्यान देऊन करावे. वैवाहिक जीवनात एकमेकांना वेळ द्याल. नात्याला नवीन मोड द्याल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील पण शेवटी सिच्युएशन चांगले राहतील. तुमच्या लिव्हरची काळजी घ्या. उपाय:
शनी चालिसाचा पाठ करावे. मीन, हा सप्ताह तुमच्यासाठी लकी आहे. इतक्या दिवसांपासून जी कामे अडकली होती ती कामे मार्गी लागतील. डिले झालेल्या मीटिंग्स होतील. अचानक यात्रा घडतील. या सप्ताहामध्ये लव्ह लाईफमध्ये थोडीशी खटपट होईल, पण नंतर रिलेशन्स चांगले राहतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सिनियर्स तुम्हाला मोठी जबाबदारी देतील. आरोग्य चांगले राहील. पूर्वीचे थ्रोट इन्फेक्शन बरे होईल. विद्यार्थ्यांनी माँ सरस्वतीची उपासना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.